आसाममधील एका गावात तोराली नावाची मुलगी राहत होती. गोरा रंग, कपाळावर लाल बिंदी आणि हातात टिचकी मारणाऱ्या चांदीच्या बांगड्या असलेली. तोराली सगळ्यांनाच प्रिय होती. बिहुताली थिएटरवर तिचा डान्स पाहून लोक दात चावायचे. एके दिवशी अनंत फुकन वडिलांकडे आले. तो त्याच गावात राहत होता. तो तोरलीच्या वडिलांना म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे. फुकनला संपत्तीची कमतरता नव्हती. तोरलीच्या वडिलांनी लगेच होकार दिला. सुभाग भात, मंगल भात, मळणी होऊ लागली. तोराली अनंतची बायको झाली. काही काळ आनंदात गेला, पण हळूहळू अनंतला त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागला. काही वेळातच फुकनच्या घरात गरिबी पसरली. तोरालीलाही उदरनिर्वाहाच्या शोधात घर सोडावे लागले. दरम्यान तिने 5 मुलांना जन्म दिला. एके दिवशी झाडाखाली गाडल्यामुळे फुकनची दृष्टी गेली. तोरलीला 5 मुलांकडून खूप आशा होत्या. तिने रात्रंदिवस मेहनत केली. सर्वांचे पोट भरावे म्हणून ती गावक्यांच्या भाताची मळणी करते. तोरालीने देवाकडे प्रार्थना केली की तिचे पुत्र सक्षम व्हावे, पण 5ही पुत्र खूप आळशी होते. पोट कसे भरायचे हे त्यालाच माहीत होते. आईवडिलांच्या दुःखाशी त्याला काही देणे घेणे नव्हते. मेहनती आणि हुशार मुलाला जन्म द्यावा म्हणून तोरालीने मंदिरात देवाकडे प्रार्थना केली. मात्र मुलाऐवजी तिने सापाला जन्म दिला. साप जन्माला येताच जंगलात गेला. तोराली तिच्या दुर्दैवावर रडत राहिली. तोरालीचे 5 पुत्र त्याला टोमणे मारतात, तू आई आहेस की नाग, तू सापाला जन्म दिलास. फुकनने समजावल्यानंतरही पोरांच्या स्वभावात काही बदल झाला नाही. असे काही दिवस असतील जेव्हा घरी खायला काहीच नसायचे. 5ही पुत्र भिक्षा मागून येऊन जेवायचे. फुकन आणि तोराली आपल्या 6व्या सर्पपुत्राची आठवण करून रडतील. एके रात्री तोरलीला तोच साप तिच्या स्वप्नात दिसला. तो म्हणाला, आई, माझी शेपटी सोन्याची आहे. मी रोज घरी येई. तू माझ्या शेपटीचा 1 इंच कापला पाहिजेस. सोने विकून घरातील खर्च सहज भागवला जाईल. तोराली तोंडावर हात ठेवत म्हणाली, नाही बेटा, मी तुझी शेपटी कापली तर तुला वेदना होईल. नाही आई, मला काहीच त्रास होणार नाही. साप आश्वासन देऊन परतला. तोराली 7 रात्री तेच स्वप्न पाहत राहिली. साप प्रत्यक्षात 8व्या दिवशी आला. तोरालीने खोलीला आतून कुलूप लावले. भीतीपोटी त्याने शेपटीवर चाकूने हल्ला केला. प्रत्यक्षात त्याच्या हातात सोन्याचा तुकडा आला. सापाच्या शेपटीवर कोणतीही जखम नव्हती. आईकडून दूध भरलेली वाटी पिऊन साप परतला. तोरालीने सोने विकून जीवनावश्यक वस्तू आणल्या. संध्याकाळच्या जेवणात पिठा आणि लाडू पाहून पोरांना धक्काच बसला. तोरालीने हे पैसे तिच्या आजोबांनी दिल्याचे खोटे सांगितले. अशा प्रकारे साप येत राहिला आणि तोराली घरी पळत राहिली. त्याचे खोटे बोलणे फार काळ टिकू शकले नाही. मुलांनी आग्रह केल्यावर तोरलीला त्यांना पैशाचे रहस्य सांगावे लागले. मोठा मुलगा तिरस्काराने म्हणाला, मूर्ख आई, आमच्या साप भावाची संपूर्ण शेपूट सोन्याची आहे, तर आणखी सोनं का नाही कापत? धाकटा म्हणाला, हो, अशा प्रकारे आपण कधीच श्रीमंत होणार नाही. रोज थोडे थोडे झोपल्याने घरचा खर्च भागतो. तोराली आणि फुकन आपल्या मुलांचे बोलणे शांतपणे ऐकत राहिले. मुलांनी आईवर किमान 3 इंच सोने कापण्यासाठी दबाव आणला, जेणेकरून उरलेले सोने त्यांच्यासाठी उपयोगी पडेल. तोरालीने नकार दिल्याने त्यांनी तिला बेदम मारहाण केली. बिचारा आंधळा फुकन ओरडत राहिला. रडत रडत तोरालीने मान्य केले की ती पुढच्या वेळी आणखी सोने कापेल.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्पपुत्राने दारात हाक मारली. दार उघड, मी इथे आहे. मी तुझ्यासाठी सोने आणले आहे. पोटभर जेवले आहेस का? नेहमीप्रमाणे तोरालीने आतून उत्तर दिले, माझा मुलगा जगापेक्षा वेगळा आहे. आईचे दुःख समजून घेणे. त्याचा रंग काळा असेल तर. साप आत आला. तोरलीने त्याला वाटीभर दूध पाजले. तिच्या मुलाच्या प्रहारामुळे त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग दुखत होता. त्याने नजर टाकली. 5 मुलगे त्या भेगांमधून आत डोकावत होते आणि त्याला घाई करायला सांगत होते. तोरलीने चाकू घेतला आणि शेपटीचा 3 इंच लांब तुकडा कापला. अचानक चाकूचा वार होताच शेपटीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. सर्पाचा मुलगा वेदनेने करडू लागला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तोराली आपल्या मुलाच्या मृत्यूचा शोक करीत राहिली आणि त्यांच्या लोभाचे फळ पुत्रांना मिळाले. होय, तो 3 इंचाचा तुकडाही 3 तासांनंतर मांसाचा तुकडा झाला. अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.